नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सर्वजण? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत असाल. आणि हा व्हिडिओ जो आहे ना खूप जुना आहे, खूप म्हणजे 10-15 दिवसाखालचा आहे. मला शूट केले होते तर आता अपलोड करूनच टाकते. तर मी खूप एमर्जन्सीमध्ये जात होते गावाकडे, का तर आमच्या एका नातेवाईकाकडे ना साखरपुड्याचा कार्यक्रम होता. तर त्यामुळे एकदम अचानक फोन आला, नाही यायलाच पाहिजे तुम्ही असं बोलत होते. त्यामुळे मग रुद्राच्या पप्पाला वेळ नव्हता. मग त्यांनी मला सांगितलं की तूच जा, कसंही मुलाला सुट्ट्या चालू होत्या. मग आम्ही आलेलो आहे आणि आम्ही एक दिवस आधी आलो होतो आणि हा नेक्स्ट डेचा व्हिडिओ आहे. म्हणजे आजच याच दिवशी साखरपुडा होता आणि आम्ही साखरपुड्याला जाऊन वगैरे आलो होतो. मी कुठे काही शूट वगैरे नाही केलं. आणि इथे तुम्ही बघू शकता, म्हणजे मी साखरपुड्याहून आले होते त्यामुळे चेहऱ्यावर एकदम फुल मेकअप दिसतो. मग इथे माझी एक भाची आहे आणि एक पुतणी आहे, म्हणजे एक जावची मुलगी आहे आणि एक नंदेची मुलगी आहे. तर आम्ही ते मस्त पाऊस पडत होता, पावसामध्ये छान असं भिजत होतो आणि ते व्हिडिओ पण बनवत होतो आणि काही रील्स पण बनवलेले आहेत. तर खूप छान वाटत होतं, का तर गावाकडे पाऊस पडतं आणि आमच्या घरासमोर तेवढी छान जागा आहे ना, झाडं आहेत, त्यामुळे खूप छान वाटतं. पाऊस वगैरे पडत असेल तर भिजण्यासाठी पण छान वाटतं. आणि मग थोड्या वेळाच्या नंतर पाऊस कमी झाला होता, म्हणजे बंदच झाला होता. तर इथे बघा, तर मी दाखवत होते किती छान वाटतं ना, एकदम हिरवं हिरवं. आणि इथे बघा, हे माझे सासरे आहेत. तर त्यांचा ना एक पाय काढलेला आहे गेल्या वर्षी. तर इथे बघा, आमचं जे लिंबूचं झाड आहे ते मीच लावलं होतं आणि याला 2-3 वर्ष तर झालीत मी झाडं लावून. तर एवढी लिंबू लागतात ना, आणि या लिंबूमध्ये एवढं ज्यूस आहे, तुम्हाला मी काय सांगू. खरंच किती पण छोटा लिंबू जरी आपण कट केला त्यातनं ज्यूस निघतो म्हणजे निघतो. तर खूपच छान आहे. तर ह्या झाडावरनं पूर्ण गावाची नजर आहे, लिंबूच्या झाडावर. आणि त्यानंतर इथे बघा, उन्हाळ्यामध्ये तर गुलाबाला खूप कमी फुलं येतात, का तर सगळं सुकून जातं. इथे पाणी तर खूप मेहनतीने आणावं लागतं, त्यामुळे झाडाला पाणी जरा कमी असतं. मग आता पाऊस वगैरे पडत होता 2-3 दिवसापासून. तर इथे झाडं बघा खूप सारे आहेत. स्वस्तिकच्या फुलांचं आहे, मोगऱ्याचं आहे, गुलाबाचं आहे, जास्वंदाचं आहे. इथे गावाकडे मला कुठे फुलं आणायला जायची गरज पडत नाही पूजा करताना. पण मी जिथे राहते तिथे मला बऱ्याच लांब लांब जावं लागतं फुलं आणायला. तुम्हाला तर माहितीच आहे, जे रेग्युलर व्हिडिओ पाहतात, मी सारखी फुलं आणायला इकडे तिकडे फिरत असते. तर त्यानंतर इथे बघा, खूप छान वाटत होतं, एवढं छान वातावरण वाटत होतं, एकदम असं थंड थंड. आणि इथे बघा माझी मेहंदी वगैरे, म्हणजे आज एंगेजमेंट वगैरे झाली होती. मग संध्याकाळचा वेळ होती आणि संध्याकाळी आम्हाला काय चहा वगैरे स्वयंपाक वगैरे करायचा नव्हता, का तर एकतर आम्ही साखरपुड्याहून जेवून आलो होतो आणि मग त्यानंतर परत हळदीचा कार्यक्रम होता गावामध्ये, मग परत तिथे पण जायचं होतं जेवायला. आणि हा नेक्स्ट डेचा व्हिडिओ आहे. तर नेक्स्ट डे म्हणजे आम्हाला रात्रभर झोप नव्हती, मुलांना पण, का तर लाईट सारखी येत होती जात होती. मग आम्ही बाहेर पण झोपायचं म्हणलं की पाऊस पडत होता, मग रात्रभर झोप नव्हती. आणि हा सकाळची वेळ आहे, सकाळी पण तुम्ही बघू शकता पाऊस जे होता चालूच होता. रात्रभर तर पाऊस होताच, परत सकाळी चालूच होतं. या पावसामुळे काही कळत पण नव्हतं काम वगैरे करायचं. आणि इथे बघा, मस्त मी इथं गरमागरम चहा बनवलेला आहे. तर इथे मी म्हणजे कसं दूध वगैरे घेत नाही गावाकडे. आमच्याकडे पहिली म्हैस होती, पण जेव्हा आमच्या सासऱ्यांचं पाय काढलं तेव्हा मी म्हैस विकली, का तर ते बघणारं कोणी नव्हतं, सासूला सगळं जमलं नसतं म्हणून. तर इथे मी चहा आणि बिस्किट खाते. आणि इथे माझी नंदेची मुलगी जी आहे, भाची, ती झोपली होती. मी तर सांगत होते की चंदाच्या बाजूला जर पाकिस्तान बॉम्ब जरी येऊन टाकलं ना तरी ती उठत नाही, का तर ती माझ्याकडे 2 महिने झाले आहे. ती सगळ्यात लेट उठते आणि तिच्या बाजूला कितीही तुम्ही आवाज करा ती उठतच नाही. तेच मी ते सांगत होते माझ्या सासऱ्यांना. सासरे बाजूला झोपले होते, तर मी ते सांगत होते त्यांना की ती खूप लेट झोपते, खूप लेटपर्यंत झोपते आणि परत तिच्या बाजूला कितीही आवाज करा ती उठत नाही. तरी ते बघा, चहा वगैरे घेतला आणि मला असं परत जायचं होतं. रुद्राचे पप्पा आले नव्हते, त्यांना ऑफिसचं काम होतं त्यामुळे. आणि रुद्राचे ट्यूशन वगैरे होतं. आम्ही यावेळेस उन्हाळ्यामध्ये कुठंच गेलो नाही, का तर रुद्राला आम्ही स्पोकनचे क्लासेस लावले होते, त्यामुळे आम्ही कुठेच त्याला म्हणजे कुठेच आम्ही उन्हाळ्यात, मी माहेरी पण नाही गेले, सासरी पण नाही गेले. फक्त हे 2 दिवस पण नाही, मी फक्त 2च दिवसासाठी गेले होते. म्हणजे
साखरपुडा झाला आणि मी लगेच आले. मग आज आम्हाला जायचं होतं, तरी ते मी चुलीवरती चपात्या करत होते, का तर मला ना चुलीवरच्या चपात्या खायची इच्छा होत होती. खूप छान फ्लेवर येतं, एकदम असं स्मोकी चपातीला चव येते. त्यामुळे म्हणलं चला चुलीवरच बनवते. आणि गावाकडे कसं ना भाजीपाला वगैरे काही नसतं आणि माझे सासू सासरे आठवड्यातनं 2-3 वेळेस तर नॉनव्हेज खात असतात, त्यामुळे भाजीपाला त्यांच्याकडे कमीच भेटतो. त्यामुळे भाजीपाला काही नव्हतं आणि गावामध्ये सारखी लग्न होती, त्यामुळे स्वयंपाक पण खूप कमी करावं लागत होतं. त्यामुळे त्या बाजाराला पण गेला नव्हता. तर फक्त डाळ, चपाती आणि मी भात बनवला होता. आणि चुलीवरचं म्हणलं की एवढं पण असेल तर खूप छान लागतं. तर इथे बघा अंघोळ वगैरे झाली माझी, मी रेडी पण झाली जाण्यासाठी. आणि इथे नाही मी चपाती आणि डाळ भात घेतलेलं आहे, बस एवढंच होतं. आणि हेच खूप छान लागत होतं, चुलीवरचं होतं. स्मोकी टेस्ट येत होता. आणि ते मी सासऱ्यांशी बोलत होते, तेच आम्ही ते म्हणजे त्यांच्याशी बोलता बोलता मी ते झाडाखाली येऊन बसले होते. आणि मी कधी पण गावाकडे गेले ना तर मी झाडाखालीच बसून जेवते, का तर मला इथेच बसून जेवायला खूप छान वाटतं. आपण सिटीमध्ये शहरामध्ये तर घरात बसून जेवतो, पण मला असं बाहेर बसून जेवायला, मीच का आमची पूर्ण फॅमिली झाडाखाली येऊनच जेवते. इथे मस्त अशी हवा पण लागते. आणि उन्हाळ्यामध्ये तर आमचं खरं घर तर हेच आहे, आम्ही फक्त झाडाखाली असतो. फक्त म्हणजे स्वयंपाक वगैरे करायला काय आज जातो, पण दिवसभर आम्ही बाहेर असतो उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत. आणि रात्रीला तर आम्ही उन्हाळ्यामध्ये बाहेरच झोपतो, त्यामुळे आम्हाला घराचा खूप कमी यूज होतो. म्हणजे गावाकडे तर असंच होत असतं, जिथे झाड असतं ना तिथेच आपण जास्त वेळ राहतो. तरी ते मी सासऱ्यांशी बोलत बोलत जेवत होते. तर असंच एक छोटासा माझा म्हणजे 1-2 दिवसाचा व्लॉग मी एकाच व्हिडिओमध्ये, म्हणजे 2 दिवस तिथे मी राहिले होते, तर एकाच व्हिडिओमध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न केला. छोट्या क्लिप मी शूट केल्या होत्या, प्रॉपर सगळ्या गोष्टी मी शूट नाही केल्या. आणि असं मी गावाकडे गेले तर मला बिलकुल होत नाही मोबाईल घेऊन सगळ्या गोष्टी शूट करायला. तर चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आवडला असेल तर लाईक नक्की करा, कमेंट पण करा गावाकडचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आता मुलांच्या शाळा पण सुरू झाल्या, तर रुटीन पण चेंज होत आलेला आहे. तर बघूया आता पुढे कसे व्हिडिओ येतात. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, काळजी घ्या.